नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे सुखी संसारात अडचणी आणणाऱ्या या 5 गोष्टी करणं आवर्जून टाळा. नवरा बायकोमधील सुंदर नाते तेव्हा चुकीचे वळण घेते जेव्हा थट्टामस्करी म्हणून सुरू असणारे संवादाचे एकमेकांना त्रासदायक ठरतील अशा भांडणात रूपांतर होते. कधीकधी या अडाणीमधूनही नातं पुन्हा उभारी घेतं, पण कधीकधी या 5 चुकांमुळे हे सुंदर नातं घटस्फोटापर्यंत देखील पोचू शकतं. नवरा बायकोंमधील छोटी छोटी भांडणं यासाठी चांगली मानली जातात, कारण यामुळे दोघांतील प्रेम अजूनच वाढते. पण ही भांडणं जेव्हा वाढू लागतात तेव्हा मात्र ती नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनतात. पती पत्नी सदैव एकमेकांचे चांगले सल्लागार असतात, पण चुकूनही एकाने जरी समीक्षेची भूमिका घेतली तर हसतं-खेळतं नातं खराब होऊ शकतं. बहुतांश वेळा ही भांडणं पती-पत्नी समंजसने आसपासात सोडवतात, पण बऱ्याचदा या वादाचं इतकं विस्फोट होतो की दोघांनाही न्यायालयाची पायरी चढावी लागते. तुम्हालाही माहीत असेलच की पती-पत्नीचं इतकं पवित्र नातं छोट्या मोठ्या वादाने डगमगणारं मुळीच नसतं. पण अशा काही गोष्टी असतात ज्या या सुंदर नात्याचा पाया हळूहळू पोकळ बनवू लागतात. जर तुम्हालाही तुमच्या नात्याला अशा रीतीने तुटू द्यायचे नसेल तर या काही चुका संसारात कधीच करू नका. पहिलं म्हणजे बॅचलर आयुष्य विसरा. रात्री उशिरापर्यंत पार्टी करणं, घरी उशिरा येणं, मित्रमंडळीसोबत वेळ घालवणं या अशा काही गोष्टी आहेत ज्या बॅचलर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडतातच. पण लग्नानंतर पती पत्नी दोघांनाही हे समजून घ्यायला हवे की आता बॅचलर नाहीत तर घरी त्यांचं रात्री उशिरापर्यंत जाऊन वाट पाहणारं कोणीतरी आहे. तसेच बऱ्याचदा असे दिसून येते की महिला या आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारून संसार करण्यास लवकर तयार होतात, तर पुरुषांना संसारात रुळायला काही काळ जातो. दुसरं म्हणजे आई-वडिलांना मध्ये आणू नका. असं म्हणतात की लग्न म्हणजे केवळ 2 व्यक्तींचे नाही तर 2 कुटुंबांचे बंध जुळणे होय. पण आजकालची नवखी जोडपी ही गोष्ट विसरून गेली आहेत. म्हणूनच तर हल्लीची जोडपी आपल्या भांडणात एकमेकांच्या कुटुंबियांचा उद्धार करतात. भांडणामध्ये पती-पत्नी विसरून जातात की कोणालाच आपल्या आई-वडिलांविषयी वाईट काही बोललेलं आवडत नाही. इतकंच नव्हे तर कधीकधी कुटुंबियावरून देखील काही जोडप्यांमध्ये क्षुल्लक वाद होतात आणि त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. तिसरं म्हणजे क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालणं. नात्याला दृष्ट लावणारी गोष्ट म्हणजे भांडण होय. पती-पत्नीमध्ये तेव्हा गोष्टी बिघडतात जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा-बायको एकमेकांना उगाचच टोमणे मारतात. असं कायम राहिलं तर तो दिवस दूर नाही राहत जेव्हा तुमचं नातं तुटण्याच्या सीमारेषेवर येऊन थांबतं. त्यामुळे नवरा-बायको दोघांमध्येही या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की त्यांच्यामुळे घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत भांडणे होणार नाहीत. चौथं म्हणजे विश्वासघातकी जोडीदार. पती-पत्नीच्या नात्यात कोणा तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश म्हणजे जणू काही त्या नात्याला सुरुंगच असतो. सुखी संसाराची रूपरेषा तेव्हा बदलते जेव्हा पती-पत्नीच्या नात्यात कोणी तिसरी व्यक्ती येते. गेल्या कित्येक वर्षात असं दिसून आलं आहे की नातं तुटण्यामागे नवरा-बायकोमधील कोणा एकाचा विश्वासघातकीपणा आड आला आहे. कोणत्याच मुलाला किंवा मुलीला असं वाटणार नाही की आपला जोडीदार आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडे आकर्षित व्हावा. त्यामुळे यासाठी कायम प्रयत्नशील राहा की आपल्या बाजूने आपल्या जोडीदाराला कशाचीच कमी भासणार नाही. पाचवं आणि महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित करणं. तसं बघायला गेलं तर एकमेकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे देखील नातं बिघडू शकतं. त्यामुळे
दोघांनीही एकमेकांचं बोलणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणं अत्यंत गरजेचं असतं. असं करण्याने दोघांनाही एकमेकांप्रती आदर आणि प्रेम असण्याचं सिद्ध होतं. त्यामुळे आपल्या सुखी संसाराचा बगीचा फुलवायचा असल्यास नियमित त्याला प्रेमाचं खत पाणी देणं आवश्यक असतं. माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.